हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर मला बऱ्याच दिवसापासून बऱ्याच मैत्रिणीचा किंवा फ्रेंड्सचा असा मेसेज होता की देवघरातील उतरंडीमध्ये काय काय धान्य भरले पाहिजे आणि ते किती दिवसाला चेंज केले पाहिजे. तर सगळ्यात अगोदर आपण पाहूयात की त्यामध्ये कुठले कुठले धान्य भरले पाहिजे आणि ते किती दिवसाला चेंज केले पाहिजे. तर चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये की आपण कशा पद्धतीने त्यात धान्य भरलं पाहिजे आणि कुठली कुठली धान्य भरली पाहिजे. असं म्हटलं जातं की आपल्या देवघरामध्ये ह्या उतरंडी आपण धान्यांनी भरून ठेवल्याने आपल्या घरात धनधान्याची खूप जास्त प्राप्ती होते आणि आपल्या घरात कधीही धनधान्याची कमी भासत नाही आणि ह्या उतरंडीला लक्ष्मीचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. तर चला पाहूयात की ह्या उतरंडीमध्ये मी आज काय काय भरलं आहे आणि त्याची कशा पद्धतीने पूजा केली आहे. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की आपण दररोज या उतरंडीची पूजा करायला पाहिजे. सगळ्यात अगोदर तर मी या उतरंडी पितांबरीने एकदम क्लीन करून घेतलेल्या आहेत. तर देवघरातील काही वस्तू पितांबरीने कशा चकाचक आणि अगदी नव्यासारख्या क्लीन कशा केल्या जातात हे मी माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तेही तुम्ही नक्कीच चेक करा. तुमच्याही किचनमधील किंवा देवघरातील वस्तू रेग्युलर तेलकट दिवे वगैरे झाले असतील आणि ते काळसर होत असतील आणि कसे क्लीन करावं कळत नसेल तर पितांबरी आणि दुसरी एक वस्तू जी काय आहे ती वापरून तुम्ही तुमच्या किचनमधील भांडे अगदी चकाचक आणि देवघरातील पितळेचे तांब्याचे भांडे जसे नवे होते तसे नक्कीच बनवू शकतात. तर तो व्हिडिओ मी लवकरच माझ्या चॅनलवर अपलोड करत आहे. एकदा तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करून नक्कीच चेक करू शकतात. तर हा व्हिडिओ ज्या गोष्टीचा आहे अगोदर ते पाहूयात. ते म्हणजे देवघरातील उतरंडीमध्ये काय काय धान्य भरलं जातं. तर सगळ्यात अगोदर आपण सगळी धान्य जवळ ठेवून घेऊयात जेणेकरून आपल्याला ते धान्य उतरंडीमध्ये भरता वेळ जास्त लोड होणार नाही. तर देवघरातील उतरंडीमध्ये भरण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत गहू, तांदूळ, अक्षदा म्हणजे तांदूळ, धने घ्यायचे आहेत आपल्याला, हळदी आणि कुमकुम. ह्या 5 उतरंडीमध्ये आपल्याला 5 प्रकारचे धान्य भरायचे आहेत आणि 3 उतरंडीमध्ये 3 प्रकारचे धान्य भरायचे आहेत आणि 2 उतरंडीमध्ये आपलं लक्ष्मीचं प्रतीक हळदी आणि कुमकुम भरायचं आहे. तर सगळ्यात खालच्या आणि मोठ्या उतरंडीच्या घागरीमध्ये म्हणजे छोट्याशा कळशीमध्ये आपल्याला भरायचे आहेत गहू आणि नंतर 2 नंबरच्या घागरीमध्ये भरायचे आहेत तांदूळ. तुम्ही पाहू शकतात 3 नंबरच्या घागरीमध्ये आपल्याला धने भरायचे आहेत आणि 4 नंबरच्या घागरीमध्ये कुंकू हे सुवासनीचं आणि लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आणि खरंच आपल्या देवघरातील घागरी आपण खुल्या न ठेवता त्यामध्ये अशा पद्धतीने धनधान्य भरून ठेवायचं जेणेकरून आपल्या घरामध्ये धान्याची भरभराट होईल आणि आपल्या घरी धनधान्याची कधीच कमी भासणार नाही व लक्ष्मी आईची कृपा आपल्या घरावर राहील. म्हणून आपण आपल्या घरातील ह्या उतरंडी नक्कीच 1 महिन्यातून एकदा तरी स्वच्छ केल्या पाहिजे आणि क्लीन करून त्यात हे धान्य भरून ठेवले पाहिजे. असं म्हणत नाही की महिन्याला त्या गोष्टी घाण होतील, पण धने वगैरे त्यात किडा वगैरे लागू नये आणि आत किडू नये म्हणून आपण 1 महिन्यातून 1 वेळेस तरी ह्या उतरंडी व्यवस्थित क्लीन करून त्यामध्ये ही धान्य परत नक्कीच भरून घ्यावी. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने एकदम मी परत दुसऱ्याही 5 छोट्या उतरंडीच्या कळशी भरून घेत आहे. तर त्यात सगळ्यात मोठ्या उतरंडीमध्ये गहू, 2 नंबरच्या ह्याच्यामध्ये तांदूळ, 3 नंबरच्या कळशीमध्ये धने, 4 नंबरच्या कळशीमध्ये कुंकू आणि 5 नंबरच्या छोट्याशा कळशी उतरंडीमध्ये हळदी. तर अशा 5 उतरंडीमध्ये आपल्याला 5 पद्धतीने भरायचे आहे. तुम्ही पाहू शकतात. तर काही गोष्टी एवढ्याशा काही सोप्या असतात आपल्याला करण्यासाठी, पण आपण कधी तर कंटाळा करतो. पण ह्या काही देवदेवतांच्या गोष्टी असतात तर त्या गोष्टीचा कंटाळा न करता आपण या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे. काही धार्मिक कारणे असतात, आपल्याला असं वाटतं नाही, पण खरंच मी एक्सपिरियन्स केला आहे बऱ्याच गोष्टींचा आणि आपल्या मनाला तर खूप जास्त फ्रेश वाटतंच. पण तुम्ही एकदा करून पहा
आपण जर अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या देवांसाठी किंवा घरासाठी करतो ना, तेव्हा खरंच आपल्याला खूप जास्त छान वाटतं. आणि तुम्ही पाहू शकतात उतरंडी किती छान दिसतात. बरेच दिवस झालं मी ह्या उतरंडी माझ्या देवघरात ठेवल्या नव्हत्या, कारण माझा बच्चू छोटा असल्यामुळे तो सारखा ते घ्यायचा, फेकायचा, घरभर त्या कुठे ना कुठे पडलेल्या राहायच्या. पण म्हटलं चला आता आपण हळूहळू करून त्या उतरंडी बाहेर काढूया. तो थोडासा मोठा झाला आहे, त्याला कळतंय. आपणही त्याला थोडंसं समजावून सांगू, ते घेत जाऊ नये, त्यात धान्य आहे असं काहीतरी सांगून आपण ते ठेवायला नक्कीच पाहिजे, जेणेकरून त्यालाही त्या गोष्टीची ओळख होईल किंवा त्यालाही समज होईल की हे काय असतं. आणि आपण त्याला नक्कीच सांगू शकू की हे काय असतं, कशासाठी ठेवलं जातं. म्हणून मुलांना कळण्यासाठी का होईना पण आपण ह्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे. नंतर आपण छान अशा उतरंडी ठेवून घेऊया आणि त्याला छान चंदन आणि हळदी कुंकुम लावून घेऊया. तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने लावत आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दररोज देवपूजेच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवल्यावर चंदन आणि हळदी कुंकुम लावून ह्या उतरंडीची पूजा करायची आहे. वॉश तर आपण दररोज नाही करू शकत. मी ते अगोदरही तुम्हाला म्हटलं की महिन्यातून एकदा पूर्ण धान्य बाहेर काढून आपल्याला ह्या क्लीन करायच्या आहेत. आणि यामध्ये आपण जे काही धान्य टाकले ते आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचं आहे. बाहेर आपण तुळशीत वगैरे तुळशीजवळ ठेवलं तर तिथून येऊन पक्षी नक्कीच हे खातात. त्याला हळदी कुंकुम चंदन व्यवस्थित अर्पण करून आपल्याला त्याला फुलं अर्पण करायचे आहेत. आणि तुम्ही पाहू शकतात किती छान दिसत आहेत माझ्या किचनमधल्या उतरंडी. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमधला उतरण स्वच्छ करायला आणि धनधान्य भरून ठेवायचा कंटाळा करत असाल तर आजचा माझा हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्हालाही उल्हास येईल, तुम्ही मोटिवेट होताल आणि नक्कीच तुमच्या किचनमधल्या उतरंडी क्लीन करून धनधान्यांनी त्या उतरंडी नक्कीच भरून ठेवतात. आणि खरंच देवी आई तुमच्यासुद्धा घरामध्ये अगदी धनधान्याची कधीच कमी भासणार नाही. आता माझ्या उतरंडीची तिथे पूजा करून झाली होती तर म्हटलं चला लगेच देवघरामध्ये सुद्धा स्थापन करून घेऊया, त्यासाठी मी आली आहे. आणि आता म्हटलं चला लगेच इथे सुद्धा आपण त्या स्थापन करून घेऊया, त्याची एकदा पूजा करून घेऊयात. तर त्यासाठी मी अगोदर देवघराच्या बाजूला त्या उतरंडी व्यवस्थित मांडून घेतल्या, कारण जिथे मला ठेवायच्या आहेत तितक्या दूर हात पण पोहोचणार नाही आणि त्या व्यवस्थित अरेंज पण होणार नाहीत. म्हणून या उतरंडी अगोदर मी समोर व्यवस्थित अरेंज करून घेते आणि नंतर ज्या ठिकाणी ठेवायच्या त्या ठिकाणी सेट करून ठेवते. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने अगोदर गव्हाची, नंतर तांदळाची, नंतर धन्याची, नंतर कुंकवाची आणि नंतर हळदीची. तर अशा प्रकारे आपल्याला ही उतरंड मांडायची आहे देवघरामध्ये. आणि जर कोणाच्या देवघरामध्ये ही उतरंड नसेल तर त्यांनी नक्कीच परचेस करून आपल्या देवघरामध्ये उतरंड ठेवा. याचे काही बरेचसे धार्मिक रिझनसुद्धा आहेत, त्यामुळे आपण नक्कीच ही उतरंड आपल्या देवघरात ठेवावी. तर अशा पद्धतीने मी ही उतरंडी इथे माझ्या देवघरामध्ये ठेवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहे. समोर पण मी त्याचा क्लोज व्हिडिओ घेतला आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. मला तर खूप जास्त आवडल्या आणि छान पण दिसतात. आणि जसं की मी तुम्हाला अगोदरही म्हटलं की मी पितांबरीने क्लीन केली, तर असं वाटत आहे की त्या नवीनच उतरण घेतल्यात, पण नाही. ह्या उतरंड्या माझ्या लग्नामध्ये दिलेल्या आहेत माझ्या आईने आणि माझ्या लग्नाला बरेचसे इयर झालेत, तेव्हापासून त्या जशाच तशा आहेत. आणि पितांबरीने मी कशा कशा स्वच्छ केल्यात तर ते मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, ते पण तुम्ही नक्कीच एकदा चेक करा. तर असा होता आजचा माझा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात अशाच नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. जर तुम्हाला आणखी डिवोशनलचे काही व्हिडिओ हवे असतील तर ते मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, नक्कीच एकदा